Good morning, student. Chapter number 3, Indices and cube root. Indices, the product A into A into A into dash dash into A means n times, can be expressed as A raised to n, which is called as index form of a number. Here A is the base and n is the index. For example, 2 into 2, the product 2 is 5 times. It is written as 2 raised to 5. जर तुम्ही या संख्येचं जर निरीक्षण केलं, आता ही गुणाकार रूपातील संख्या आपण अशा स्वरूपात लिहितो 2 raised to 5. या ठिकाणी 2 हा पाया आहे आणि 5 हा त्या संख्येचा घातांक आहे. म्हणून 2 raised to 5 म्हणजे या संख्येला घातांकित संख्या असं म्हणतात. This number is a index form of a number. Now, laws of indices. आता आपण घातांकाचे नियम अभ्यासणार आहोत. Laws of indices. If m and n are integer, then first law, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. हा घातांकाचा पहिला नियम आहे. a पाया आहे, m हा घातांक आहे. आता या पहिल्या नियमाचं निरीक्षण केलं, पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून घातांकाची काय होते, बेरीज होते. सेकंड रूल्स, a raised to m. फॉर एक्झाम्पल, याचं उदाहरण लगेच घेऊ आपण एक. फॉर एक्झाम्पल, 3 raised to 5 into 3 raised to 2. Here 3 is a base, operation is a product, therefore the indices is a sum. आता पाया 3 आहे, पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून घातांकाची काय होणार आहे, बेरीज. म्हणजे इथं काय मिळेल, 5 plus 2 means 3 raised to 7. काय मिळेल, 3 raised to 7. Second rule, a raised to m in divided by a raised to n. Therefore a raised to m minus n. आता दुसरा नियम जर बघितला, पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, म्हणून घातांकांची काय होते, वजाबाकी होते. फॉर एक्झाम्पल, 3 raised to 7 divided by 3 raised to 9. Here base is the same, operation is division, therefore 7 minus 9 means 3 minus 2. बघा, दुसरं उदाहरणाचं निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, म्हणून घातांकाची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. थर्ड रूल,
a into b bracket raised to m is equal to a raised to m into b raised to m. आता बघा इथे जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल a गुणिले b कंसाचा घातांक दिलेला आहे m. आता फक्त कंसामध्ये असणाऱ्या दोन्ही संख्या सेपरेट केल्या म्हणून हा जो कंसाचा घातांक होता तो ह्या प्रत्येक कंसामध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्येचा घातांक असेल. याचं उदाहरण बघा कसं घेता येईल आपल्याला. एक्झाम्पल 5 into 7 ब्रॅकेट रेस टू 2. आता कंसामध्ये 5 into 7 आहे, इथं फक्त काय करायचं सेपरेट करून 5 raised to 2 into 7 raised to 2. Fourth rule, a raised to 0 means 1. For example, 5 raised to 0 equal to 1. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. फिफ्थ एक्झाम्पल, a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. आता याचं जर निरीक्षण केलं, याचा घातांक काय आहे, निगेटिव्ह दिलेला आहे, म्हणून तो लिहिताना 1 अपॉन a raised to m लिहितो. हा निगेटिव्ह येतो तो काय झाला, डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह होतोय. मग आता कसं लिहिता येणार बघा, याचं उदाहरण आपण बघूया. एक्झाम्पल आपण घेणार आहोत. 5 raised to minus 3 इक्वल टू 1 अपॉन 5 raised to 3. याचा जो इंडायसेस होता, हा जो निगेटिव्ह होता तो काय झाला, डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह झालेला आहे. काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. नेक्स्ट रूल्स नंबर 6, a raised to m ब्रॅकेट रेस टू n. आता घाताचा घात दिलेला आहे, काय दिलेलं आहे, कंसाचा घाताचा घात. मग या दोघांचा काय होतो, गुणाकार होतो. मीन्स a raised to m into n. फॉर एक्झाम्पल, थ्री raised to 4 ब्रॅकेट रेस टू 5 मीन्स आता 3चा चौथा घात आहे, कंसाचा 5वा घात आहे, म्हणजे या दोन्ही घाताचा काय होतो, गुणाकार होतो. म्हणजे 4 25, 4 into 5 म्हणजे 20, 4 जा 5 किती 20, म्हणजे इथं काय येणार आहे, 3 raised to 20. काय येणार आहे, 3 raised to 20. नेक्स्ट रूल 7, a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू. आता बघा a छेद b कंसाचा घातांक m दिलेला आहे. आता अंशस्थानी आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा घात सुद्धा काय असेल, m असेल, म्हणून सेपरेट करून घेऊ. इक्वल टू a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m इक्वल टू a रेस टू m अपॉन b रेस टू m. फॉर एक्झाम्पल, 5 upon 7 bracket raised to 3. It means 5 cube upon 7 cube. 5 raised to 3 upon 7 raised to 3. काय केलं, फक्त याचा जो घातांक आहे, अवशेषस्थानी छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा घातांक सुद्धा काय असेल, तोच असेल. पुढचं एक उदाहरण घेऊया. लास्ट रूल्स, a upon b ब्रॅकेट रेस टू मायनस m. आता इथे जर बघितलं आपण, a छेद b दिलेला कंसाचा घातांक ऋण m दिलेला आहे. मग हा जो घातांक आहे, आता तर फक्त याचं जर हा न्यूमरेटर काय करायचं, डिनॉमिनेटर घ्यायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला घ्यायचं, त्याचा जो इंडायसेस आहे याची, हा जो पॉझिटिव्ह आहे तो, हा जो निगेटिव्ह आहे तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय लिहिणार आहे, a अपॉन b होतं ना, मग b अपॉन a ब्रॅकेट रेस टू m. एक्झाम्पल, 5 अपॉन 7 ब्रॅकेट मायनस क्यूब इज इक्वल टू. काय केलं आपण, 5/7 कंसाचा घातांक ऋण 3 होता, फक्त छेदस्थानचा अंक अवशेषस्थानी ना अवशेषस्थानचा अंक छेदस्थानी घ्यायचा. हा जो घातांकित संख्या होती 3, ही जी निगेटिव्ह होती काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजेच काय येणार इथे, 7 अपॉन 5 रेस टू 3, म्हणजे याचा घातांक काय झाला, 3. अशा प्रकारे आपल्याला घातांकांच्या नियमाचा वापर करून उदाहरणं सोडवता येतील.